परत एकदा सांगते, व्हॉट इज UPS? UPS is an electrical apparatus that provides emergency power to a load when the input power source or mains power fails. लिहिलंय. आता याच्यामध्ये मेन 2 टाइप्स आहेत UPS मध्ये. एक ऑनलाईन UPS आणि एक ऑफलाईन UPS. ठीक आहे. 2 टाइप आहेत. आपल्याला 2 टाइप दोन्ही पण टाइप बघायचे आहेत. ऑनलाईन UPS आणि ऑफलाईन UPS. तर याच्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये जर तुम्ही मेन जर डिफरन्स बघितला तर ऑफलाईन UPS म्हणजे काय? तर ऑफलाईन UPS म्हणजे इन्व्हर्टर्स. ठीक आहे. घरातले जे आपले इन्व्हर्टर्स असतात त्याला ऑफलाईन UPS म्हणतात. आणि ऑनलाईन UPS म्हणजे तुम्ही आपल्या बेसिक लॅबमध्ये बघितलं असेल. बेसिक लॅबमध्ये जे ठेवलेले आहेत आपले किंवा खाली कम्प्युटरच्या लॅबमध्ये ज्या सगळ्या बॅटरीज ठेवलेल्या आहेत तिथे त्या बॅटरीजच्या तिथे जो ठेवलेला आहे तो ऑनलाईन UPS म्हणजे ज्याच्यावर नंबर ऑफ सिस्टीम ज्या वर्क करतात त्याला ऑनलाईन UPS म्हणतात. ॲक्च्युली मेन डिफरन्स हा आहे की ऑनलाईन UPS जो आहे त्याच्या सर्किट डायग्रामवरून लक्षात येईल तुम्हाला ऑनलाईन UPS मध्ये आणि ऑफलाईन UPS मध्ये काय फरक आहे. तर तो पण बघू आपण, ऑनलाईन आणि ऑफलाईन UPS मधला फरक. तर टाइप्स लिहून घ्या. टाइप्स ऑफ UPS. टाइप्स ऑफ UPS. फर्स्ट वन ऑनलाईन UPS. ऑनलाईन UPS. and second one offline UPS. Offline UPS. आता फर्स्ट जो आहे ऑफलाईन UPS, तर त्याची एक बेसिक सर्किट ब्लॉक डायग्राम ड्रॉ करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ऑफलाईन UPS कशाला म्हणतात. ब्लॉक ड्रॉ करायचे त्याच्यासाठी फर्स्ट ब्लॉक जो आहे तो मेन्सचा दाखवा. मेन्स. फर्स्ट ब्लॉक ड्रॉ करा. ब्लॉक डायग्राम आहे सिंपल. फर्स्ट ब्लॉक ड्रॉ करा. मेन्स. त्याच्यानंतर सेकंड ब्लॉक ड्रॉ करा. रेक्टिफायर. रेक्टिफायर. सेकंड ब्लॉक जो असेल तो असेल रेक्टिफायर. त्याच्यानंतर थर्ड ब्लॉक जो असेल तो इन्व्हर्टर. इन्व्हर्टर. आणि त्या दोन्ही ब्लॉकच्या मध्ये खालच्या साईडला दोघांच्या मधून ॲरो काढा. एक खालच्या साईडला अजून एक ब्लॉक दाखवा. बॅटरी. बॅटरी. रेक्टिफायर आणि इन्व्हर्टरच्या मधून एक ब्लॉक काढा. ॲरो ड्रॉ करा डाऊनवर्ड साईडला आणि तिथे एक बॅटरी म्हणून ब्लॉक ड्रॉ करा. आणि लास्ट ब्लॉक असेल टू लोड. टू लोड. रेक्टिफायरचं फंक्शन सांगा बरं. रेक्टिफायरचं फंक्शन लक्षात आहे का तुमच्या?
DC इंटू परत हां AC इंटू DC रेक्टिफायरच्या तिथे लिहू शकता तुम्ही, ॲरो करून लिहा AC कन्वर्ट्स DC. ठीक आहे. आणि इन्व्हर्टरचा ब्लॉक जो केला आहे तो काय फंक्शनिंग करणार आहे, DC टू AC. ठीक आहे. राईट डाऊन इन ऑफलाईन UPS. ऑफलाईन UPS. This UPS is also called as standby UPS system. Standby UPS system. Here the primary source is filtered AC mains Here the primary source is filtered to AC mains. When the power breakage occurs, the transfer switch will used for several large units. आता हे ऑनलाईन ते ब्लॉक डायग्राम बघा. ब्लॉक डायग्राम मध्ये काय होणार आहे, तुमचा जो मेन्स आहे तो मेन्स थ्रू AC मिळणार आहे रेक्टिफायरला. रेक्टिफायर करणार AC टू DC कन्वर्ट करणार, बरोबर. त्याच्यानंतर त्यामधून तिथे एक बॅटरी लावलेली आहे आपण, ती बॅटरी चार्ज होत राहणार मेन्स जेव्हा चालू आहे तेव्हा. त्याच्यानंतर इन्व्हर्टर यूज केलेला आहे जो DC टू AC कन्वर्ट करणार, बरोबर. त्याच्यानंतर जो काही कन्वर्ट झालेला AC आहे तो जिथे आपल्याला यूज करायचा आहे, म्हणजे घरात जर तुम्ही फॅन्ससाठी यूज करत असाल किंवा TV साठी फक्त यूज करत असाल किंवा दोन्ही वस्तू असतील किंवा घरातले लाईट्स असतील फक्त, तर त्या लोडला ते कनेक्ट केलेलं असणार आहे. म्हणजे जेव्हा पण लाईट असेल तेव्हा बॅटरी चार्ज होत राहील. ठीक आहे. आणि लाईट गेली की तुमची जी बॅटरी चार्ज झालेली असेल ती चार्ज झालेली बॅटरी तिचा जो सप्लाय आहे DC तो AC मध्ये कन्वर्ट करून पुढे बल्बला म्हणा फॅनला तो प्रोव्हाइड केला जाईल जेव्हा लाईट नसेल तेव्हा. या प्रकारे ही ऑफलाईन जे आहे इन्व्हर्टर ती यूज होणार आहे. आता याच्यामध्ये आणि ऑनलाईन मध्ये काय फरक आहे, तर ऑनलाईन मध्ये काय होतं की डायरेक्ट बॅटरी थ्रू सप्लाय चालू असतो. म्हणजे जिथे जिथे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत किंवा जिथे पॉवर फेल्युअर बिलकुल ते बेअर नाही करू शकत, तर अशा ठिकाणी फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये लगेच तुमचा UPS जो आहे तो सप्लाय तिथे कंटिन्युअसली प्रोव्हाइड करतो. म्हणजे बऱ्याच आता समजा कॉलेजमध्ये बघा तुम्ही,
तो जे ऑनलाईन जे आपले UPS आहेत, त्यांचा जो सप्लाय असतो तो कंटिन्युअसली चालू असतो. लाईट जरी गेली तर एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये, म्हणजे समजा लाईट गेली तर तरी पण आपला सिस्टीम बंद नाही होत. तरी पण सिस्टीम बंद नाही होत. कारण जे काही आपलं CPU असतो, CPUमध्ये कॅपॅसिटर्स असतात आणि SMPS असतात. SMPS पॉवर सप्लाय देण्यासाठी असतात CPUमध्ये. तर जेव्हा पण लाईट जाते, तेव्हा एक SMPS जेव्हा ऑफ होतो, एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये कॅपॅसिटरची डिस्चार्ज होण्याच्या आत लगेच तो स्टार्ट होतो. म्हणजे पूर्ण सिस्टीम ऑफच होत नाही त्या कंडिशनमध्ये आणि आपला जो ऑनलाईन सप्लाय असतो तो कंटिन्युअसली चालू राहतो. म्हणजे जे ऑफलाईन जे UPS असतात त्यांना आपल्याला वेळ घेतात ते, म्हणजे ते, आणि त्याची सप्लाय जो असतो तो त्याला एक बॅटरी कनेक्ट केलेली असते इन्व्हर्टरला, आपण घरामध्ये जो असतो तर ते कमी व्होल्टेजसाठीचे असतात. पण जे ऑनलाईन UPS असतात तर त्याला जवळजवळ 12 ते 15 बॅटरीज कनेक्ट केलेल्या असतात. वेगवेगळ्या टाईपच्या असतात, म्हणजे वेगवेगळ्या कॅपॅसिटीनुसार बॅटरी कनेक्ट केलेल्या असतात. तर त्याच्यानुसार ते ऑनलाईन UPS यूज केले जातात. ठीक आहे. तर ऑनलाईन UPSची डायग्राममध्ये चेंज काय होणार आहे, त्याची एक ब्लॉक डायग्राम ड्रॉ करून घ्या तुम्ही ऑनलाईन UPSची पण. ऑनलाईन UPSचे पण एक ब्लॉक डायग्राम ड्रॉ करून घ्या. मेन्स असेल फर्स्ट ब्लॉक डायग्राममध्ये. मेन्स, स्क्रीन दिसते का माझी? स्क्रीन दिसते का माझी? ठीक आहे. नाही दिसत आहे? ब्लर होते का दिसतच नाहीये? 2 मिनिटं. दिसते का आता? ऑनलाईन UPSची डायग्राम, ब्लॉक डायग्राम आहे ती ड्रॉ करून घ्या. मेन्स आहे इथे स्टार्टिंगला. मेन्सचा एक ब्लॉक ड्रॉ करा. त्याच्यानंतर खाली रेक्टिफायर आहे. रेक्टिफायर AC टू DC कन्वर्ट करता येते. त्याच्यानंतर बॅटरी आहे. बॅटरी, त्याच्यानंतर इन्व्हर्टर आहे DC टू AC. त्याच्यानंतर स्विच आहे एक, वरच्या साईडला तो स्विच ड्रॉ करा. मेन्स नंतर पुढे सर्ज सप्रेसर, सप्रेसर, फिल्टर, ट्रान्सफर स्विच आणि लोडला कनेक्ट केलेलं आहे.
ही आधीची डायग्राम ड्रॉ केली होती का तुम्ही ऑफलाईन ची? ती पण कोणाची राहिली असेल तर ड्रॉ करा परत. चेंज काही करेक्शन असतील चेक करून घ्या आणि ती पण ड्रॉ करून घ्या. ठीक आहे. तर याच्यामध्ये तर मी तुम्हाला ऑनलाईन चं जे डायग्राम सांगितली, इथे कसं फंक्शनिंग आहे बघा. मेन्स मधून जो सप्लाय आहे तो चालू असणार आहे, बरोबर. एसी जो आहे तो मिळणार आहे. सर्ज सप्रेसर म्हणजे काय असतं, जिथे फ्लक्च्युएशन जर आलं सप्लायमध्ये तर ते फ्लक्च्युएशन रिमूव्ह करण्यासाठी असतं सर्ज सप्रेसर. ठीक आहे. त्याच्यानंतर फिल्टर यूज केलेले आहे. जर काही त्याच्यामध्ये हे अनवॉन्टेड सिग्नल जर ॲड झाला तो फिल्टर्ड होणार आणि हा जो मेन्स आहे तो डायरेक्टली पुढे जाणार. पण जेव्हा ॲक्च्युअलमध्ये UPS वर्क करणार तेव्हा काय होणार, तो AC टू DC कन्वर्ट होणार, बॅटरी चार्ज होणार आणि बॅटरीचा सप्लाय पुन्हा DC टू AC होणार आणि पुढे लोडला जाणार. तर हा स्विच जो आहे तो यूज करून सडन फ्रॅक्शन सेकंदामध्ये लगेच आपली बॅटरी आणि मेन्स हे कनेक्टेड असतं. म्हणजे कंटिन्युअसली बॅटरी ही चार्जिंग मोडमध्ये असते याच्यामध्ये, ऑनलाईन UPS मध्ये. ठीक आहे. तर हा डिफरन्स आहे त्याच्यामधला ऑनलाईन आणि ऑफलाईनचा. डायग्राम ड्रॉ करून घेतल्या का? स्क्रीन दिसते का माझी? ठीक आहे. डायग्राम ड्रॉ करून झाल्या दोन्ही पण? ऑनलाईन UPS मध्ये लिहा, in this type of UPS in this type of UPS double conversion method is used. Double conversion method is used. Double conversion method is used. Here the AC input is converted into DC. AC input is converted into DC by rectifying process. By rectifying process. AC converted into DC by rectifying process for storing it in the rechargeable battery. For storing
it in the rechargeable battery. Then this DC is converted into AC. Then DC is converted into AC. Then DC is converted into AC by the process of inversion. By process of inversion and given to the load. And given to the load. हा डिफरन्स आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन UPS मधला. तर UPS कुठे कुठे यूज केले जातात, ऍप्लिकेशन्स कुठे कुठे आहेत UPS चे. डाटा सेंटर्स मध्ये यूज केले जातात, इंडस्ट्रीज मध्ये यूज केले जातात, टेलिकम्युनिकेशन मध्ये यूज केले जातात. आता हॉस्पिटल्स मध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात यूज केले जातात, कारण जिथे ICU असतात, ठीक आहे, ICU मध्ये ICU युनिट जे असतं ते तुम्हाला ऑफ नाही ठेवता येत बिलकुल. जर ते ऑफ झालं तर पेशंटचा जीव सुद्धा जाऊ शकतो. तर तिथे कंटिन्युअसली त्यांना ऑनलाईन UPS हे मोठ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या कॅपॅसिटीचे जे आहेत ते यूज करावे लागतात हॉस्पिटल्समध्ये. त्याच्यानंतर बँक्स अँड इन्शुरन्स. आता बँक्समध्ये कसं आहे, सर्व्हर्स असतात मोठे मोठे, बरोबर. तिथे हे जे सर्व्हर असतात ते बंद नाही पडलेले चालत बँकांमध्ये सुद्धा. त्याच्यानंतर किंवा मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये एक सर्व्हर असतो आणि त्याच्या अंडर ज्या कंपन्या असतात, तर त्या कंपन्यांना बिलकुल पॉवर फेल्युअर चालत नाही. म्हणजे डेटा जो आहे तो जर डॅमेज झाला तर त्यांचं बऱ्याच वेळेस लाखोंचं नुकसान होऊ शकतं. तर त्या ठिकाणी ते UPS हे यूज करतातच. त्याच्यानंतर हे जे UPS आणि आपण जे ऑफलाईन UPS यूज करतो ते याच्यामध्ये यूज करतो, होम अप्लायन्सेस म्हणजे घरी यूज करतो आपण ते इन्व्हर्टर यूज करतो. ठीक आहे, ऑफलाईन जे UPS यूज करतो ते. 2 मिनिटं ऍप्लिकेशन्स लिहून घ्या मी जेवढे सांगितले तेवढे.